नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज चालले मी चाळीसगावला. मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही दोघं जण चाललोय राख्या घ्यायला चाललोय. हां, तर मी राख्या घ्यायला जाते. तर त्या मला पोस्टाने टाकायच्या आहेत माझ्या भावासाठी. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर निघालोय आता आम्ही चाळीसगावला राख्या घेण्यासाठी. तर बघा इथं आता किती छान वातावरण आहे, मस्त हिरवगार झालेलं आहे, मस्त रान. आणि ह्या राख्या मी माझ्या भावासाठी टाकते पोस्टाने, कारण माझा मोठा भाऊ मिलिटरीत आहे, फौजी. तर त्याच्याकडे पाठवते मी. आणि भरपूर दिवसापासून चालू होतं की आज पाठवू उद्या पाठवू, पण आज वेळ भेटला मला. म्हटलं चला आता आपण राख्या टाकून येऊ, कारण मागच्या वेळेस मी पाठवल्या तर खूप लेट झाल्या होत्या. त्या रक्षाबंधन झाल्यानंतर पोहोचल्या. म्हटलं आता यावर्षी थोडं लवकरच पाठवू आपण. तर इथं बघा मी आता बेलगंगापर्यंत आलेली आहे. आणि हा आहे बेलगंगा साखर कारखाना आहे. आणि खूप छान सुधारणा झाली आता या कारखान्यामध्ये सुद्धा. अगोदर बंद होता पण आता सुरू झालेला आहे. तर हा एक गेट, कारखान्यात जाण्याचा गेट आहे हा. आणि आता आलो आम्ही चाळीसगावमध्ये. तर चाळीसगावमध्ये पण बघा किती छान सुंदर कार्यालय सुरू झालेलं आहे आता. इथं बघा एकमेव ठिकाण आहे इथं कार्यालय. सगळेच कामं आता इथं होत जातील. आता दुसरीकडे काही जायची गरज नाही. तर असं आहे आमचं चाळीसगावचं निसर्गरम्य वातावरण. आणि इथं नेहरू पुतळा आहे बघा. इथं म्हणजे नेहरू पुतळ्याजवळ आहे शिवाजी पुतळा, समोर आहे बघा. इथं पण खूप छान सुधारणा झालेली आहे आता चाळीसगावमध्ये सुद्धा आता मस्त. तर हे आहे नेहरू पुतळा. आणि नेहरू पुतळ्याजवळ आलेलं आहे आता हे रमण बुक डेपो म्हणून दुकान आहे. तर इथं सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात. तर मी इथं आलेली आहे पॉकेट घ्यायला, कारण आपल्याला पोस्टाने टाकायचं आहे. तर मी इथं पॉकेट घेतलेले आहेत बघा. आणि इकडे आहे श्री बालाजी कॅन्टीन म्हणून. तर इथं पण जनरल स्टोअर सारखंच होतं, पण इथं काही राख्या मला भेटल्या नाही. तर आता मी परत पुढच्या दुकानावर जाते आता. तर आली मी आता इकडे बडगाव रस्त्याला आलेली आहे. तर इथं या दुकानावर मला भेटल्या राख्या. तर बघा मी म्हणजे मागच्याच वर्षाच्या राख्या होत्या, त्यांनी नवीन माल अजून आलेला नाही आहे म्हणे. पण मागच्या वर्षी मी ज्यावेळेस राख्या दिल्या त्यावेळेस ते लवकर पोचलं नाही, म्हणून मग आता यावर्षी मला थोडंसं लवकर पाठवायचे आहेत. तर मी इथं आता बघते मला आता कोणत्या आवडतात काय आवडतात. तर बघा मला ह्या बॉक्समधले आवडल्या. मला ह्या जास्त आवडल्या, छान होत्या या मस्त. तर आता याच्यामध्ये कलर आहेत, ते कलर बघायचे आहेत. तर अशा प्रकारे होते. तर राख्या मस्त होत्या. आणि आमच्या भागात लाख्या असं म्हणतात, राखीला लाख्या म्हणतात. तर आता मला बघा या आवडल्या राख्या. तर मग आता या बाकीच्या या पण आवडल्या मला, पण याच्यापेक्षा मला पिवळा कलर जास्त आवडला. तर हे बघा इकडे मी पिवळ्या कलरच्या जास्त आवडल्या म्हणून मी त्याच घेतल्या. या 3 काढल्या मी पिवळ्या कलरच्या मस्त. आणि इकडे लाल आहेत त्या पण काढलेल्या आहेत. तर छान भेटल्यात मला इथं राख्या. तर मग आता याच घेणार आहे. आणि आता मी आलो इकडे पोस्ट ऑफिसला आलो. भारतीय डाकघर म्हणून पोस्ट ऑफिस आहे चाळीसगावमध्ये. तर मी इथं आलेली आहे. आणि आता त्यांचे जेवणाचा टाईम होता म्हणून थोडं आम्ही बाहेरच थांबलो, कारण ते बाहेर गेले होते जेवायला, म्हणून मग आम्ही इकडे थांबलो. तर बघा आता मी आता मध्ये आली आणि आता मी हे पॉकेटमध्ये पॅक करत आहे मी पूर्ण राख्या. माझ्या भावाला पण पाठवायचे आहेत आणि माझ्या भाच्यांना पण पाठवायचे आहेत, म्हणून मग आधी शिवला पण पाठवल्या आणि माझ्या दादाला पण पाठवल्या. तर असे पॉकेट पॅक केलेत मी. आणि माझ्या भाच्यांना आदित्य, शिवम आणि साई यांना पाठवलेले आहेत मी 3 राख्या, आणि एक माझ्या दादाला पाठवलेली आहे. असे मी 2 पॉकेट तयार केलेत. तर पॉकेट तयार झाले. आता आम्ही आलो पोस्टाच्या बाहेर.
आणि तुम्ही आता पोस्टमध्ये टाकल्यात राख्या. आता झालं माझं काम, आता आम्ही निघालो आता घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.